नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी पूर्ण बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे आणि हे बजेट सादर करत असताना त्यांनी महिलांना केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सुद्धा सुविधा दिलेल्या आहेत आणि तिसऱ्या बाजूला महायुती नॅरेटिव्हचा भाग पण प्ले करताना दिसते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठं चॅलेंज उभं राहणार हे वेगळं सांगायला नको. आता बजेट, महायुतीने तयार केलेलं नॅरेटिव्ह, महाविकास आघाडीकडे असलेले मुद्दे, जागा वाटप या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव जाधव. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मोठं चॅलेंजिंग बजेट तुमच्यासाठी प्रोड्यूस केलं. आता महिलांना थेट 1500 रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा दिला, दूधवाल्यांना अनुदान दिलं, तुम्हाला तर मुद्दाच ठेवला नाही त्यांनी. असं आहे की मुळामध्ये अभिजितजी, या सरकारनं आज जे बजेट जाहीर केलं, जो अर्थसंकल्प सादर केला, हा अर्थसंकल्पातून सरकारचा पाय अधिक खोलात गेलेला आहे. याचं कारण असं आहे की लोकांना शेवटी एका गोष्टीचं भान, जाण आणि लोकांच्याकडे अभ्यास हा असतो की एवढ्या मोठ्या घोषणा केल्या ठीक आहे, परंतु ह्या घोषणा ह्या पूर्ण करण्याकरता, त्याची पूर्तता करण्याकरता त्याच्याकरता पैसे लागतात, आर्थिक नियोजन लागतं. कालच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ही पुस्तिका प्रसिद्ध झाली, महाराष्ट्राकडून प्रकाशन झालं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या आज देशामध्ये 11व्या नंबरला आहे. जो महाराष्ट्र 2 नंबरला होता तो 11व्या नंबरला गेला. आणि म्हणून तुम्ही घोषणा जरूर करा, परंतु त्या घोषणा पूर्तता करण्याकरता तुम्ही पैसे कुठून आणणार, तुमच्या तिजोरीमध्ये पैसे किती येणार, महसुली जमा किती होणार आणि ती तुम्ही खर्च कशी करणार, अशा पद्धतीचं बजेट मांडावं लागतं. एका बाजूला जर 1 रुपया येणार असेल तर 1 रुपया कुठून येणार, कसा येणार, त्याच्या काय योजना आहेत, येण्याचे सोर्स काय आहेत ते सांगावे लागतात. आणि दुसऱ्या बाजूला या 1 रुपयामधले किती पैसे आम्ही खर्च करणार आणि कोणकोणत्या योजनांवर करणार, अशा पद्धतीनं दुसरी बाजू मांडावी लागते. त्याला अर्थसंकल्प म्हणतात. इथं तुम्ही त्या अर्थसंकल्पामध्ये कुठून आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे येणार, कसे येणार ते सांगितलेलं नाही. आणि म्हणून किती खर्च करणार यापेक्षा फक्त योजना जाहीर केलेल्या आहेत. आणि म्हणून हा अर्थसंकल्प केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या जनतेला फसवता येतं का, अशा पद्धतीचा हा केलेला प्रयत्न आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे, अभ्यासू आहे, डोळस आहे. त्या असल्या घोषणांना काही फसणार नाही. त्यामुळं हा निवडणूक जुमला असलेला हा अर्थसंकल्प आहे. ते म्हणतात की तुम्ही केली तर रामलीला आणि आम्ही केली तर रासलीला. असं कसं काय? तुम्ही ज्या वेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही शेतकरी कर्जमाफी केली, त्याला आम्ही थोडीच जुमला म्हटलं. तुम्ही प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण करताय असा आरोप होतोय ना. त्याच्यामुळे तुम्हाला बघवत नाहीये महिलांना 1500 रुपये दिलेले, शेतकऱ्यांना सवलत दिलेली, त्यांना वीज मोफत दिलेली. राज्यकर्त्यांनी अशी भाषा वापरण्यापेक्षा आमचा सवाल साधा सोपा आहे की आम्हाला बघवत नाही, आम्ही विरोध केलाय का? विरोध केलेला नाही. तुम्ही आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे का? केलेली नाही. तुम्ही फक्त ज्या घोषणा, पोकळ घोषणा केलेल्या आहेत, त्याला पैसे कुठून आणणार आहात? मध्य प्रदेशच्या धर्तीवर बहीण बेटी काय, मुख्यमंत्री बहीण वगैरे योजना तुम्ही आणली, त्याला वर्षाला 63,000 कोटी रुपये लागणार आहेत. कुठून आणणार आहात तुम्ही 63,000 कोटी रुपये? तुमचा एकूण खर्चाचा निवडणुकीतला प्लॅन आहे तो 1,92,000 कोटीचा. त्यातले 30 ते 32,000 कोटी रुपये अनुसूचित जाती आणि जमाती या जमातीवर बांधित म्हणून ते जाणार आहेत. उरलेले पैसे किती राहतात? त्यातले तुम्ही एका योजनेवर पैसे खर्च केलेत तर बाकीच्या याच्यापेक्षा 4 पट जास्त खर्चाच्या तुम्ही घोषणा केलेल्या आहात. त्यामुळं आमचं म्हणणं, तुमच्या योजनांना आमचा विरोध नाही, परंतु ह्या योजना तुम्ही खरोखर राबवणार आहात का? तर राबवणार असाल तर कशा राबवणार? का केवळ निवडणुकीमध्ये लोकांना फसवणुकीकरता ह्या केलेल्या घोषणा आहेत? हे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगा ना की अजून कर्ज घ्यायला संधी आहे, आम्ही निधी उपलब्ध करू, केंद्राकडून पैसे येतील, सरकार आता आलेलं आहे, त्यांचं बजेट येणार आहे, महाराष्ट्रासाठी ते मदत करतील, पैसे येण्याचे हजारो मार्ग आहेत. ते आमच्याकडे इच्छाशक्ती आहे लोकांना देण्याची. असं आहे, तुम्ही देताय कुठला? तुम्ही कर्जाचा डोंगर वाढवलाय लोकांच्या राज्याच्या तिजोरीवर. आज 1,16,000 कोटी रुपयाचं कर्ज हे राज्याच्या डोक्यावर, 7,10,000 कोटी रुपयाचं कर्ज हे राज्याच्या तिजोरीवर आत्ता महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यावर आहे. तुमचं स्वतःचं बजेट किती आणि कर्ज किती काढताय? त्यामुळं तुमची क्षमता आहे नाही आहे. अशाच पद्धतीनं 2014 साली केंद्रामध्ये सरकार आणण्याकरता भाजपानं वारेमाप घोषणा केल्या आणि शेवटी त्यांना तोंडावर पडावं लागलं आणि सांगावं लागलं
की आम्ही हा निवडणुकीचा जुमला म्हणून घोषणा केल्या, ह्या आम्हाला घोषणा कधी आयुष्यात पूर्ण करता येणार नाहीत, हे त्यांना कबूल करावं लागलं. आणि तसंच हे महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे. हे घोषणा आहेत, याची पूर्तता ते करू शकणार नाहीत. तुम्ही हे टेम्पररी नरेटिव्ह जे तयार करता, त्या टेम्पररी नरेटिव्ह बद्दल देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. म्हणजे की तुम्ही नरेटिव्ह तयार करता, तुम्ही एका प्रकारे फेक नरेटिव्हच्या जोरावर निवडणुका जिंकता. तुम्ही संविधान बदलाचं नरेटिव्ह फेक तयार केलं. तुम्ही एका प्रकारे सगळे काय मुस्लिमांचं कॉन्सल्टेशन करून मतं घेतली. तुम्ही फेक नेरेटिव्हवरच तर सगळे करताय. तुमच्याकडे ओरिजिनल काय असं विचार? असं आहे की नरेटिव्ह करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस तयार करण्यामध्ये आपल्या देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकणार नाही. त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ, दिलं काय? तुम्ही सांगितलं होतं ओबी समाजाला आम्ही आरक्षण देऊ, दिलं काय? तुम्ही सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण देऊ, दिलं काय? तुम्ही दिलंच नाही. ते नरेटिव्ह आम्ही कसं काय सेट केलं? जे तुम्ही लोकांना सांगितलं ते तुम्ही केलंच नाही हे आम्ही सांगितलं, आणि तुम्ही जे करणार होतात त्याच्यापासून लोकांना आम्ही सावध केलं. तुमचे 40-42 खासदार म्हणाले की आम्ही त्या ठिकाणी संविधान बदलण्याकरता म्हणून आम्हाला मेजॉरिटी पाहिजे. तुम्हीच बोललात ना की आम्ही बोललो होतो. तुम्ही जिथे अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतो किंवा जागतिक दर्जाचं आम्ही त्यांचं स्मारक तयार करतो, केलंत का? तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लगेच उभं करतो, केलंत का? तुम्ही नरेटिव्ह आम्ही करण्यापेक्षा तुम्ही लोकांना खोट्या आश्वासनं देता, ते आम्ही लक्षात ठेवतो आणि त्याची तुम्हाला आठवण करून देतो. त्यामुळे आम्ही काही करत नाही, करताय ते तुम्हीच करताय. तुम्ही एका प्रकारे यावेळेला मराठा आंदोलनाचा तुम्हाला फायदा झाला. मराठा आंदोलन जे होतं ते तुमच्या बाजूने त्याचा तुम्हाला फायदा झाला. तुम्हाला मुस्लिम मतं मिळतात. त्यांचा बेसिक आरोप काय आहे की मुस्लिम कॉन्सॉलिडेशनचा सर्वाधिक फायदा जर कोणाला झाला असेल तर तो शिवसेनेला झाला. शिवसेनेपासून हिंदुत्ववादी मतं दूर गेली. आमच्यापासून कोणीही दूर गेलेला नाही. कोणी आमच्यापासून दूर गेला? आमच्यापासून दूर जातील कोण कशाला? मराठा समाजाच्या शांततेनं चाललेल्या आंदोलकांच्यावर, महिलांच्यावर, मुलांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? कुणी दिले? ते आमच्यावर जेव्हा आरोप करतायत त्यावेळेला या आंदोलकांच्यावर या लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले? आम्ही दिले होते का? आम्ही दिले नव्हते ते आदेश. लाठीचार्ज करण्याचे आदेश काय आम्ही दिलेले नव्हते, आदेश तुम्ही दिलेत ना. आणि मग त्यातून हे सगळा भडका उठला. आम्ही सांगितलं होतं त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देऊ, आम्ही सांगितलं होतं, तुम्ही सांगितलं. वारंवार एखाद्या गोष्टीला, एखाद्या लोकांना एखाद्या विषयावर एकदा दोनदा फसवता येतं, वारंवार फसवता येत नाही. ओबीसीला आरक्षण आम्ही सांगितलं होतं, धनगर समाजाला आरक्षण तुम्ही सांगितलं होतं. तुम्ही प्रत्येक समाजाला फसवता येतं आणि सदा सर्व काळ फसवता येतं, अशा भ्रमात असलेल्या लोकांचा भ्रमाचा भोपळा फुटला. त्यांनी आमच्यावर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खापर फोडण्याची गरज नाही. मला असं वाटतं की मुस्लिम मतांबद्दल जे त्यांचं मत आहे तर ते आकडेवारीतून दिसतंय. भायखळा असेल किंवा संभाजीनगर असेल किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी या मतांची बेगमी झालेली आहे तिथे तुम्हाला फायदा झालेला आहे. जशा पद्धतीनं एकनाथ शिंदेना मिळालेलं यश बघा, त्यांना 7 जागा मिळाल्या, त्यांनी लढल्या 15 जागा, तुम्ही लढल्या 23 जागा, तुम्हाला 9 जागा मिळाल्या. त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. आता प्रॅक्टिकली स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यांना यश मिळालं दिसतंय. त्यांनी स्ट्राईक रेट काही नाही. तुम्ही एकनाथ शिंदेचा आणि स्ट्राईक रेट काढताय बरोबर आहे, परंतु मुस्लिम समाजाचे लोक या देशाचे मतदार नाही आहेत का? ते मतदार नाहीयेत. मग त्यांनी आम्हाला मतदान केलं, त्याच्याबद्दल तुमची एवढी तक्रार असायचं कारण काय? आम्हाला ख्रिश्चनांनी केलं, आम्हाला बौद्धांनी केलं, आम्हाला मराठी माणसांनी केलं, आम्हाला हिंदूंनी केलं. याचा अर्थ त्यांनी आम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही आदळापट करायची गरज काय? तुम्ही आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या देत होतात. आम्ही शिव्या देत नव्हतो किंवा आम्ही शिव्या देत होतो तर यांच्या संगतीने आम्ही बिघडलो होतो. भाजपच्या राम मंदिराच्या ठिकाणी यांना मतदान मिळालं का? हो, मिळालं. नाशिकमध्ये यांचा उमेदवार निवडून आला, अयोध्येमध्ये यांचा उमेदवार निवडून आला. जिथे जिथे म्हणून यांनी रामाला एटीएम कार्ड म्हणून वापरलं, तो रामच यांच्यावर कोपला. अमरावतीमध्ये हनुमान चालिसा पावला. तुम्ही हे उद्योग करायचे, आम्ही हे केले नाही उद्योग, हे तुमचे उद्योग आहेत. की प्रत्येक वेळी धर्म हा राजकारणाकरता आणि मतांकरता वापरायचा आणि त्याकरता समोरच्या विरोधी धर्माच्या लोकांवर तुम्ही सातत्यानं आघात करायचे, आरोप करायचे आणि मग त्यांनी तुम्हाला मतं दिली नाही म्हणून थैतयाट करायचा. हा थैतयाट करायच्या पाठीमागे कारणीभूत तुम्हीच आहात.
पण ज्या पद्धतीनं तुम्हाला लीड मिळायला पाहिजे होतं तुमच्या मतदारसंघांमध्ये त्या पद्धतीचं लीड नाही मिळालं. आता वरळीचं उदाहरण सगळे लोक देत आहेत, जिथून आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्यामध्ये 6,000चं फक्त लीड मिळालं. तिथून लीड अपेक्षित होतं ना 30-40,000चं. असं आहे की मुळामध्ये 88-89 साली धनुष्य बाण हा आम्हाला निशाणी मिळाली आणि शिवसैनिक जो आहे ना तो इथून राजकारण करतो, भावनेनं करतो. तो फार काय असं राजकारण डावप्याचं राजकारण खेळत नाही आणि म्हणून धनुष्यबाण दिसला त्याला. धनुष्यबाण दिसल्यामुळे स्वाभाविक आहे आयुष्यात कधी त्यांनी इकडचं बोट इकडे केलं नाही, तिथं थोडंसं इकडे तिकडे बोटं झाली असतील. आम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत आपलं धनुष्यबाण आपलं मशाल ही निशाणीच आमची कायम राहील का याबद्दल शाश्वती नव्हती. निवडणूक आयोगाचा दुटप्पी वागण्याचा प्रकार आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागतच होतं. त्यामुळं आम्हाला सुद्धा आमच्या नवीन निशाणीचा वाटेल तेवढा प्रचार करता आला नाही. आणि दुसरी गोष्ट हे गोष्ट कबूल केलं पाहिजे की ज्या वेळेला या गद्दारांनी शिवसेना फोडली त्यावेळेला सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार हे सगळे नेले होते आमचे चोरून. त्यामुळे सामान्य शिवसैनिक होता आणि आता प्रचंड पैशाच्या ताकदीपुढं थोडासा तो शिवसैनिक हा आमचा नाही म्हटलं तरी तत्वापासून निष्ठेपासून ढळला नाही, परंतु साधन सामुग्री आमच्याकडून कमी दिल्यामुळं राष्ट्रवादीला का नाही तोटा झाला? त्यांनी 10 लढून 8 जिंकल्या, त्यांची निशाणी नवीन होती. असं आहे की राष्ट्रवादीच्या 10 जागा आहेत, त्या जागा त्यांच्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी चिन्हासमोर आल्याच नाहीत. कोण आलं? एक जागा फक्त सोडली. 2 जागा जर सोडल्या, एक सुप्रियाताई सुळे बारामती आणि मावळमधून अमोल कोल्हे, याच्या विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढाई झालीच नाही. लक्षात घ्या तुम्ही, आमची धनुष्यबाण विरुद्ध आमची लढाई झाली, त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी फरक पडलाच. तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईचा तुम्हाला तोटा झाला, पण ह्या सगळ्या सबबी आहेत ना, तुमच्याकडे 1.5 वर्ष होतं या सगळ्या गोष्टी करायला. आता तुम्ही एका प्रकारचे पळवाट किंवा तुम्हाला ज्या पद्धतीचं यश मिळायला पाहिजे होतं ते यश न मिळाल्यामुळे तुम्ही या सबबी सांगताय, पण तुम्ही हे मान्य करत नाहीयेत की एकनाथ शिंदेना यश मिळालं. असं आहे, आम्ही सबबी अजिबात सांगत नाही. आमचा धनुष्यबाण हा त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं एका बंडखोर गटाला दिला, शिवसेना हे नाव दिलं, आमचा झेंडा दिला, बाळासाहेबांचा फोटो वापरायला त्यांना परवानगी दिली. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय ना. अपेक्षा अशी होती की या निवडणुकीच्या पूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय द्यावा, तो दिला नाही सुप्रीम कोर्टानं. अध्यक्षांनी निर्णय आमच्या विरोधात दिला, निवडणूक आयोगानं आमच्या विरोधात दिला. शेवटची आमची आशा आणि अपेक्षा होती ती सुप्रीम कोर्टावर होती. तिथं आमचा निर्णय न लागल्यामुळं आम्हाला अंतिम निर्णय घेणं थोडं उशीर झाला, ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळं एका प्रकारचं नुकसान सहन करावं लागलं? फायदा काँग्रेसचा सर्वाधिक झाला, त्या खालोखाल राष्ट्रवादीचा झाला, पण ज्यांचा चेहरा उद्धव ठाकरेंचा चेहरा या निवडणुकीचा चेहरा होता, तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या सहानुभूतीवरती ह्या निवडणुका नेतृत्वात लढल्या गेल्या, पण तुमचा सर्वाधिक तोटा झाला. तुम्हाला धन्यवाद मी देतो की ज्याच्याबरोबर उद्धव साहेबांची शिवसेना असते त्याचा फायदा होतो हे तुम्ही कबूल केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. प्रॅक्टिकली दिसतंय, मी प्रॅक्टिकलीच सांगतो, भारतीय जनता पार्टीला आता त्याचाच पश्चाताप होतोय की आपण उद्धव साहेबांना बाजूला केलं, आपण विश्वासघात केला, त्याची फळंही भोगावी लागतायत. आज जर उद्धव साहेब जर भारतीय जनता पार्टीबरोबर असते तर 1 इंजिन, 2 इंजिन, 3 इंजिन, बंद पडलेलं इंजिन त्यांना बरोबर घ्यावं लागलं नसतं. आणि एवढं करून ज्यावेळेला शिवसेना बरोबर होती त्यावेळेला 41 होते, आज ही सगळी इंजिनं बरोबर येऊन 17वर थांबलेत, ते फक्त 9 त्यांचे. याचा अर्थ मी तुम्हाला धन्यवाद एवढ्या करता देतो की आम्ही ज्याच्याबरोबर जातो त्याचा फायदा होतो, पण याचा पश्चाताप भाजपला होतोय, त्याचा आम्हाला आनंद आहे. असं जरी असेल तरी सुद्धा मग काल इथं विधानभवनामध्ये लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस गेले, त्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या की आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवी समीकरण येणार का? असं योगायोगानं लिफ्टमध्ये दोघे एकत्र जाण्याचं, म्हणजे लिफ्ट आता ती कोणाची आहे, तर विधिमंडळाची आहे. तिथं दोघे गेले आणि लिफ्टमधून असे वर गेले किंवा लिफ्टमधून खाली आले, तेवढ्यात जर एवढी सगळी राजकारणाची जर चर्चा झाली असती आणि एवढं जर का सोपं असतं तर राजकारण उभ्या उभ्या कुठेही करता आलं असतं. एवढं राजकारण सोपं नाहीये. आणि परवांच्या मेळाव्याच्या आमच्या वर्धापन दिनाच्या दिवशी उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की आता भाजपाबरोबर परत जाणे नाही. एक वेळ दिलदार शत्रू परवडला, पण विश्वासघातकी मित्र नको. भाजपा हा विश्वासघातकी मित्र आहे, त्याचं नाव सुद्धा नको, हे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे.
त्यामुळं लिफ्टमधून गेले काय किंवा एखाद्या फ्लाईटमधून एकत्र प्रवास झाला काय, त्यांनी एकत्र येणं हे नाव सुद्धा काढू नका. आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाची खोली ही भल्या भल्यांना कळणार नाही. मला एक गोष्ट सांगा की जर असं असेल तर मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट करण्यात काय अडचण आहे? तुमचा दावा आहे की त्यांना केलं पाहिजे, पण राष्ट्रवादी तयार नाहीये, तर घाई करताय तुम्ही अजून. तिकडं मगाशी बाळासाहेब थोरात म्हणाले की इतकी घाई करण्याची काय आवश्यकता आहे, बघू नंतर. मुख्यमंत्रीपद जर ते तुमच्या कॅम्पेनचा चेहरा असतील, जर ते सगळ्या या आघाडीचा चेहरा असतील, तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा का नाही? असं आहे की मुळामध्ये हा विषय त्या 3 वरिष्ठ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तो घ्यायचा आहे. या विषयावर मी काही भाष्य करेन असं नाही. मला भाष्य करणं काही तेवढंसं माझ्या अधिकारात बसत नाही. पण 22 जून 2022 रोजी ज्या वेळेला उद्धव साहेब वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले, धो पाऊस पडत होता, त्यांचं ऑपरेशन होऊन ते नुकतेच उठायला बसायला आधारानं उठायला बसायला लागले होते. आणि ज्या दिवशी ते वर्षा बंगल्यावरून बाहेर पडले त्या दिवशी महाराष्ट्र पुरा रडला. आणि त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे की हा माणूस पुन्हा एकदा सन्मानाने त्या गादीवर बसला पाहिजे, ही महाराष्ट्राची इच्छा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो, यापेक्षा मी काही जास्त बोलणार नाही. अच्छा, म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि ते उद्धव साहेब झाले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? उद्धव साहेबांना काही कालावधी करता तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठेवावं असं महाराष्ट्राचं मन आहे. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतो. निर्णय काय होईल नि उद्धव साहेब घेतील हे मी सांगू शकत नाही, पण माझं मत आणि महाराष्ट्राचं मन मी सांगतो. आता जर तुम्ही असं म्हणत असाल तर महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये हा ज्यावेळेला मुद्दा येईल त्यावेळेला त्याच्यावर बराच गजब होईल. तुम्ही ही मतं मांडली आहेत तुमच्या पक्षाच्या बैठकीत? असं आहे की आमचा पक्ष हा आदेशावर चालतो. तिथे फार अशी काय मतबित मांडायला फार स्कोप असतो असं काही नाही. तुम्ही म्हणता की मग तुम्ही नावं मोदींना कशाला ठेवता की ते हिटलरशाहीप्रमाणे वागतात? जर आदेशाने, त्यांचा पण आदेशच आहे, तुमचा पण आदेश आहे, काय फरक आहे त्या आदेशात? मोदींचा पक्ष हा भाजप आहे. भाजपाचा मूळ विचारधारा काय आहे ते बघा, आणि आमचा पक्ष हा परंपरेनं कसा चालत आलाय तो बघा. माझं वाक्य तुम्ही पुरं होऊन दिलत नाही, आणि म्हणून फार चर्चा नसते आमच्याकडं आदेशावर चालतो हा पक्ष. पण तरी देखील निर्णय क्षणी आमच्या चर्चा होतात. ज्या वेळेला या संदर्भामध्ये आम्ही कधीतरी बसू तेव्हा चर्चा निश्चितपणे करू. पण माझं मत आणि महाराष्ट्राचं मन मात्र उद्धव साहेबांनी व्हावं असं आहे. पण मी यासाठी हा प्रश्न विचारला, गेल्या वेळेला तुम्ही बंद दाराजवळ आड चर्चा झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण परीघ बदलून गेला, आणि यावेळेला जर तुम्ही ते क्लिअर केलं नाही तर परत तुम्हाला तशाच पद्धतीचा निर्णय घ्यायची वेळ येईल. मग परत त्याच पद्धतीच्या घोषणा, परत त्याच पद्धतीचं राजकारण. खरं म्हणाल तर या गोष्टीचा निर्णय वेळी व्हायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. आता दुसरा मुद्दा आहे की जागा वाटपाचं काय होणार? कारण काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. आमच्या 14 जागा आल्या, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा जिंकलो, आम्ही मोठा भाऊ झालेलो आहोत, नाना पटोलेंनी जाहीर करून टाकलो त्या दिवशी. असं आहे की काँग्रेस हा मोठा भाऊ झाला, नाना पटोलेंनी जाहीर केलं. कदाचित नाना पटोले विसरले असतील, परंतु काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांना माहित आहे की जेव्हा निवडणूक लागली तेव्हा काँग्रेसचा राज्यामध्ये एकही खासदार नव्हता. जो एक खासदार चंद्रपूरचा होता, दुर्दैवानं तो स्वर्गवासी झाले होते, ते वारले होते. बाळू धानोकर ते ओरिजिनल सेनेचेच. त्यामुळं आनंदाच्या भरात नाना विसरले असतील की आपला एकही खासदार नव्हता. आज जरूर 13 आले असतील खासदार, परंतु त्यावेळेला एकही नव्हता. तसंच ही विधानसभेची निवडणूक आहे. 2019 साली 1 नंबरचा पक्ष शिवसेना होता, 2 नंबरचा पक्ष पवार साहेबांचा राष्ट्रवादी होता, आणि 3 नंबरचा पक्ष नानांचा काँग्रेस होता. हे जरी कोणाच्या लक्षात राहिलं नसलं तरी आमच्या लक्षात आहे, महाराष्ट्राच्या लक्षात आहे. त्यामुळे काही कालावधी करता कोणी जरी विसरलं असेल तर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला या गोष्टी पुढे येतीलच, येणार असं नाही. जागा वाटपामध्ये मग फॉर्म्युला लोकसभेसारखा राहणार की शिवसेना 23, जसं ज्या सर्वाधिक जास्त जागा शिवसेना, त्याच्या खाली काँग्रेस, त्याच्या खाली राष्ट्रवादी? मला असं वाटतं की लोकसभा विषय वेगळा आहे, विधानसभा विषय वेगळा आहे. विधानसभेच्या निवडणुका मागचा अनुभव लक्षात घेतात त्या पद्धतीनं चर्चा होईल, भविष्याचा वेध घेऊन चर्चा होईल, परंतु कुठल्याही प्रकारचा वाद वगैरे काय होणार नाही, अजिबात होणार नाही. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये यांची काय जी युती महायुती आहे ह्याला हरवायचंच आहे, हे आमचं ध्येय आहे.
शेवटचे दोन प्रश्न आहेत की कोकणात शिवधनुष्य नव्हतं यावेळेला तसेही दोन्ही ठिकाणी, आणि मात्र मशाल दोन्ही ठिकाणी होती आणि तिथं यश मिळालं नाही. ज्या कोकणानं शिवसेना वाढवली, ताकद दिली, मुंबईमध्ये सुद्धा आणि कोकणामध्ये सुद्धा, शिवसेनेचा आत्मा जर काय असेल तर कोकणवासी तो आत्मा आहे. का शिवसेनेला यश मिळालं नाही? हे खरी गोष्ट आहे. इकडे जर धनुष्यबाणामुळे आम्हाला थोडंसं मतं आमच्याकडे नसल्यामुळं आम्हाला मतं कमी पडली, तर तिकडे आमच्याकडे धनुष्यबाण होताच. आपला धनुष्यबाण तिथेही नव्हता, पण आमच्या समोर धनुष्यबाण नव्हता, दुसरंच चिन्ह होतं. थोडंसं आहे, धक्कादायक आहे ना असं मी म्हणणार नाही, कबूल करायला हवंय. साधन सामुग्री अनेक प्रकारची आमच्याकडे कमी होती, पण प्रत्येक वेळी तेच कारण सांगणं हे काय बरोबर नाही. पण तुम्हाला एक मात्र सांगतो की या दोन्ही जागा निवडून येणं ही संपूर्ण कोकणवासियांची इच्छा होती, आमची इच्छा होती, परंतु ते येऊ शकल्या नाहीत, ही गोष्ट खरी आहे. नुसत्या येऊ शकले नाहीत, त्या मार्जिननी पडल्यात जागा. लाखभराच्या फरकानं तुमची सिंधुदुर्गची जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गची इकडची जागा पण मोठ्या फरकानं ती हारली. असं नाहीये, थेट नाकारलंय तुम्हाला. सिंधुदुर्गाची जागा लाखभर नव्हे, 47,000 मतांनी फक्त पडली, फक्त 47,000. त्यातले रत्नागिरी जिल्ह्यातले 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, ते आम्ही वन साइड लीडला आहोत. फक्त सिंधुदुर्गामध्ये तिथले दोन्ही स्थानिक उमेदवार होते, परंतु एक 33 वर्ष लालदिव्याच्या गाडीमध्ये बसलेले एक सामान्य कार्यकर्ता, तोही ते कुठलं काय फार मोठं त्याच्याकडे काय पद पैसा होता असं नाही. त्यामुळं आम्हाला तिथं फार लाखाच्या वगैरे मार्जिननी काही नाही, फक्त 47,000 मतांनी विनायक राऊत पराभूत झालेले आहेत. आणि रायगड आपल्या रत्नागिरीमध्ये तटकरे हे 82,000 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यामुळं लाखभर वगैरे काही नाही, पण तरी देखील आमचा पराभव आहे हे आम्ही मान्य करतो. आता तो पराभव तुम्ही कोकणात, तुम्हाला पुन्हा ताकद जर मिळवायची असेल तर मोठं चॅलेंज उभं राहिलं ना. काही नाही चॅलेंज. सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये रत्नागिरीतले 3 जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे आम्ही लीडला आहोत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही 2 रत्नागिरीतले मतदारसंघ आणि एक महाड मधला आहे रायगड मधला, तिथे आम्ही लीडला आहोत. आहे काय, काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये, आम्हीच आहोत. तुम्ही जाऊत असं म्हणताय, पण आता ज्यावेळेला निवडणुका 2.5 महिन्यांवर आल्या, तुम्ही साधन सामग्रीचा उल्लेख केला. साधन सामग्री सगळ्यांकडे आहे ना. साधन सामग्री, तुमचा पक्ष सत्तेत होता, त्यांच्याकडे आहे आता सत्ता, त्यांच्याकडे साधन सामग्री आहे, तुमच्याकडे होती, तुम्ही ती वापरली नाही, त्यांनी वापरली. आता प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती आहे, परंतु इकडं साधन सामुग्रीला केंद्र सरकार आहे, त्यांनी काय म्हटलं होते, महाशक्ती. दुसऱ्या बाजूला राज्यातलं सरकार, तिसऱ्या बाजूला अजितदादा बरोबर गेलेले, असे सगळं शेवटी आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो, परंतु आमच्याकडं काहीही नव्हतं. ते आम्ही कितीवर गेलो, 30 वर गेलो. त्यांच्याकडे सगळं असून ते फक्त आणि फक्त 17 वर राहिले, पण त्यातल्यात भाजप जी 23 खासदार होते ते 9 वर आली. हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेच्या मुळे, शिवसेना फोडल्यामुळे थोडीशी इज्जत वाचली नपेक्षा, आणि बाळासाहेबांचा फोटो लावला. जर का बाळासाहेबांचा फोटो यांनी कोणी लावला नसता तर मला वाटतं तिघांची मिळून 5 सुद्धा आले नसते. 5. शेवटचा प्रश्न आहे की आता त्यांच्याकडे आहे महाशक्ती पुन्हा एकदा, त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व आहे, लाडली बहीण योजना आणलेली आहे, शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे, मोफत प्रवास दिलेला आहे, शेतकऱ्यांना सन्मान निधी 6,000 दिलेला आहे, ते विकास कामांचा हवाला देत आहेत. तुमच्या बाजूला आता नॅरेटिव्ह पुन्हा तेच असणार आहे, संविधान बदल, आरक्षण आणि मुस्लिमांची मदत. पहिली गोष्ट, आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे, आमच्याकडे निष्ठा आहे. आम्ही गद्दारीच्या विरोधात सर्वजण अपुऱ्या साधन सामुग्री असताना सुद्धा तत्वाकरता, निष्ठेकरता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता आम्ही लढू. आणि त्याचबरोबर हे जे काय खोटी आश्वासनं देत आहेत, खोट्या घोषणा जाहीर करतायत, त्याचा अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनं आकडेवारी वाईज आम्ही पंचनामा करू आणि महाराष्ट्राला सांगू की गद्दारी करणारे हेच आहेत, विश्वासघातकी हेच आहेत, आणि आता तुम्हाला फसवू देखील हेच पाहतायत. आणि म्हणून यांना हद्दपार करा, आणि महाराष्ट्रातली जनता नक्की हद्दपार करेल, आणि आम्हाला लोकशाही मार्गानं महाराष्ट्राची सत्ता देईल याची खात्री मी 100% देतो तुम्हाला. तर भास्कर जाधव साहेब, तुम्ही
अगदी विस्तारानं सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. काही प्रश्न जे होते ते अनुत्तरित राहिले होते. बराच काळ मुस्लिम नॅरेटिव्ह, तुम्हाला झालेली मदत, हिंदुत्ववादी मदत तुमच्यापासून दुरावलं, याच्याबद्दल फार बोललं गेलं नव्हतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही खुलेपणाने दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. भास्कर जाधवांसाठी काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये टाका. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाधव साहेब, तुम्ही मुंबई तकशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.